मंडळी ही टोपी आम्ही शोधत होतो गेले 2 दिवसापासून. त्याला पण हसतो का रे? अरे सॅलेड वरती आपला बर्मान असतो इथे पण मी ट्राय करतोय. तुम्हाला म्हटलं होतं मी एक काचेबद्दल सांगेल. बऱ्याच जणांनी विचारलं होतं. मी आधीही बऱ्याच मंडळी नमस्कार. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की ही जी केळी आहेत या केळीला ना मी टिश्यू पेपर लावला होता. मी म्हणण्यापेक्षा आकाशने लावला होता. कारण का मागेही तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं की टिश्यू पेपर लावल्याने केळी ना ही बरीच दिवस राहतात. आता हे रविवारी आपल्याकडे पूजा होती, सोमवार मंगळवार आणि ही त्याच्या आधीची ही केळी असतील. असं नाही की त्याच दिवशीची, त्याच्या आधीही दुकानामधली केळी असते. पण अजूनही ही केळी आहेत ना खराब नाही झाली आहेत, अजूनही ही फ्रेश आहे. आकाशने ह्याला टिश्यू पेपर लावला होता त्याच्यामुळे ही केळी अजूनही फ्रेश आहेत. तर बऱ्याचशा आपण ज्या इंस्टाग्रामवरती गोष्टी बघतो त्या कधी कधी खऱ्या असतात, कधी कधी खोट्या असतात. तर त्यातली ही एक खरी गोष्ट आहे की टिश्यू पेपरला आपल्या केळीच्या वरचे जे भाग आहे त्याला टिश्यू पेपर लावल्याने केळी छान राहतात. चला आता काय मायराला आणायचं आहे. मायराला स्कूलमधनं आणून तिला घेऊन जायचं क्लासला. नंतर मायराचा फोटोशूट आहे. आज काय तिला नटेला आणि एक फ्रूट टाक, हे केळं टाक त्याच्यात. हां चलो. चला मंडळी आपण मायराला केलं आहे पिकअप तिथं क्लासवरनं आणि आता इकडनं आपण जातोय शूटला. तर शूटसाठी काही ड्रेस आहेत जे आपल्याला पिकअप करायचे आहेत खारुताईमधनं. तर ते आता पिकअप करूया. पॉटी चेअर आहे ते पिकअप करायचे. अजूनही काही 2-3 गोष्टी आहेत त्या पिकअप करून मग आपण जाऊया शूटवरती. व्योमचं फोटोशूट आहे. काय म्हणतो? आलं का? अरे वा. चला 40 चेअर आलेली आहे आपली. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता जे आम्ही पूजेला कपडे घातले हे प्रथमेश बाळाचे कपडे खारुताई म्हणत होते. खूप जणांनी विचारलं. फॅमिली कॉम्बो केला होता आम्ही, व्योम आणि श्वेताचा. नंतर व्योम, मायरा, श्वेता, माझा सगळ्यांचा. हा ही साईज आत्ता ह्याची आहे ना? 9-12 जे आपण ट्राय केलं ते. ठीक चालेल. एक ट्राय करून बघतो मग असेल तर मग मी ह्याच्यात बसतो का बघा. आलं का? उभा उभा सगळं करतो. हा ना बघितलं ना तू. उभ्या उभ्या लगेच चालू आहे. उभ्या चालू पाटावर पण त्याने सुरू केलं. काय उशिरा दिला आम्हाला हे पॉटीचे. त्याला आता उभ्याची सवय झाली. चला बघू. एक मिनिट होते. मंडळी आपण आलो आहे घरी आणि मंडळी ही टोपी आम्ही शोधत होतो गेले 2 दिवसापासून. हा आणि ती तिथे कोपऱ्यात होती. गडबडीमध्ये आम्हाला ती सापडली. ती पळाली लगेच. तिने लपवली म्हणजे तिच्याकडनं ठेवले गेली होती चुकून. ती पळाली लगेच. नाव काढतात. एवढी शोधतो आम्हाला ती रक्षाबंधनला आम्ही आणली. 3 टोप्या आणल्या, एक रियूला, एक व्योमला आणि एक्स्ट्रा साईज पण आणली. पण ती काय सापडली नाही आम्हाला. तर ती टोपी अशी आहे. ही पण घेतली प्रथमेश बाळाचे कपडे. मला एवढा हसायला आलं. एक नंबर बसते आणि ती टोपी. माहित आहे. चला दुसरी गोष्ट आपल्याला बरेच जण विचारत आहेत की ते समईच्या ज्या काचा आहेत त्या कुठून घेतात. आम्ही खूप वेळा अनेकदा सांगितलं. प्रॉब्ली जे आता नवीन व्ह्यूअर्स आहेत त्याच्यासाठी परत सांगणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला ते बाहेर गेलं की नक्कीच दाखवतो कुठून घेतलंय, काय घेतलंय ते. अजून काय होतं. हा आज मंगळवार नाही, आज बुधवार आहे. मग अशी मंगळवार बोललो मी, तर आज बुधवार आहे. आणि केळी तुम्हाला मी जी म्हटली हा बरं ठीक आहे. मला राहायचं जरा. चला मंडळी तर काय आज तारीख आहे 14 आणि उद्या व्योमचं काय म्हणतात की तो असेल हा 11वा ना 11वा बर्थडे आहे. आणि त्याच्या निमित्त फोटोशूट आपण करतोय. मंथली फोटोशूट जे करतो आपण त्यासाठी आपण आता जातो आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ जे आहे उल्वेला. तर तिकडे जाऊया आज फोटोशूट करूया. प्रॉब्ली याच्यानंतर एक लास्ट फोटोशूट असेल है ना, फायनल फर्स्ट 1 वर्षाचा. चला लेट्स गो.
हे बघ काय मग आपण आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ. त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे आणि हा त्यांचा नंबर आहे. सो हो 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 जन्माष्टमी चालू आहे का? चालू आहे का जन्माष्टमी? व्हेरी नाईस व्हेरी नाईस. चला आपला इकडे इंडिपेंडन्स डे सेटअप आहे. हा इथे जन्माष्टमी सेटअप आहे. आपलं ऑलरेडी जन्माष्टमी शूट झालंय, तुम्ही बघितलं असेलच. रिचू थांबा, ये इकडे ये. अम्मा अम्मा ये इकडे ये. बोलो तिला, बोलो तिला, बोलो तिला, बोलो. ए अम्मा, ए अम्मा ये इकडे. आले पकड पकड अम्माला. ए अम्मा ये इकडे. ये 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 हे अम्मा. ए अम्मा श्वेता. ए श्वेता मायला काय दूध काढते का? चांगला आहे पटकन. चले आला 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 आला. 2, 3, 4 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. सर माझ्या मागे. हा मागे जा. आली आली. छत्रपती शिवाजी महाराज की. कैसा लगा? कैसे लगा? तेरी बैंड बजा दूंगी. नींबू पाणी, नींबू. आता प्रभू बरेल आम्ही नाही पाहिलं. प्रभू बरेल आम्ही नाही पाहिलं. बेबी बेबी चला 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 चला. अम्मा ए अम्मा काय अम्मा दाखवतो. कुठे अम्मा? ए अम्मा. आत्ताच तो अरे तेरी अबे तेरी. आत्ताच काल गावाला गेलो होतो ना, तिथे गाईवर बसलेला. ए अम्मा. धरतो, मांजरींना धरतो. आवडत नाहीस ना? ते अम्मा बरोबर बघतोय. कुठे कुठे? आमच्याकडे खाली पॅरेट आहे ना 11 माळ्यावरती, त्याला खेचूनच येतो. अम्मा. चला मंडळी, आपला इकडचा फोटोशूट आहे ते सगळं झालेलं आहे. हा 11वा फोटोशूट होता. आता एक जो फायनल असणार आहे ते असणार आहे बर्थडे, प्री बर्थडे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतीलच. तर खूप सुंदर होता आजचाही सेटअप. आणि आता आम्ही जवळजवळ अर्धा तास काय करायचं पुढे ह्याच्यावर डिस्कशन केलं. बर्थडे या बघ वरती चढला बघ. चला तर आपली जर्नी पुढे कंटिन्यू राहीलच नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बरोबरच, आहे की नाही? तर यू कॅन डेफिनेटली लुक आफ्टर. मी इंस्टाग्राम पेज आणि त्यांचे नंबर इथे देईनच. आता आपण जाऊया घरी, आहे की नाही? लेट्स गो माळा. अरे गेलं रे खाली.
कशाला पण हसतो का रे? अरे कशाला पण हसतो रे तू? चला मंडळी, आपण आहे 70 बीन्स मध्ये आणि मायराला खायचा होता देसी मखनी पास्ता. एक कॉन्सेप्ट खूप आवडते की इथे खेळायला. इथे खेळायला खूप काही आणि त्याच्यामुळे व्यायामासाठी पण इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. अय्या कोणी टाकलं मस्त. चला व्यायामचं पण फूड आणलंय आम्ही, थोडं आता हीट करून घेतलं आम्ही, त्याला पण इथे आहे का. चला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण सध्या सॅलेडवरती आपला भरमान असतो, तर इथे पण मी ट्राय करतोय सॅलेड खायचं. पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं आहे. कुठलं मंडळी नमस्कार. तर आपण घरी आलोय आणि मगाशी तुम्हाला म्हटलं होतं मी एक काचेबद्दल सांगेल. बऱ्याच जणांनी विचारलं होतं, मी आधीही बऱ्याचशा व्लॉग्समध्ये सांगितलं होतं, स्पेशली गणपतीच्या मेकओव्हर व्लॉगमध्ये. तर ही काच काही वेगळं काही नाही आहे, नॉर्मल 4 काचा आहेत. ही 1 2 3 4 आहे आणि त्याला ना जॉईंट केल्या बघा, तुम्ही बघाल इथे. तर हे असं जॉईंट केलं. फक्त हे जे जॉईंट आहे ना, हा मात्र एकदम स्ट्रॉंग आहे. माझ्या मते तरी आता आम्हाला इकडे एक 14 वर्ष झाली आहेत. तर 14 वर्षापासून 13-14 वर्षापासून हे आमच्याकडे तसंच आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा हे बनवलं होतं. बिकॉज पहिल्या वर्षी ना आम्हाला कळालं की इथे खूप हवा आहे, विंडी आहे आणि समई राहत नव्हती, म्हणून मग आम्ही ही काच बनवून घेतली. तर ही काच आपला समई ह्याच्यामध्ये आपण ठेवतो आतमध्ये आणि मग ती कायम काय म्हणतात पेटत राहते. सो हे असं काही आहे. आणि हे तुम्हाला कुठल्याही तुमच्या इकडच्या ग्लासच्या शॉपमध्ये दुकानामध्ये हे कोणीही करून देईल. त्यांना फक्त एवढंच सांगायचं हे कसं बनवायचं काय आहे ते. तुमची समईची साईज घ्या, त्या हिशोबाने थोडं समजा समई तुमची एवढी असेल तर काच वरपर्यंत पाहिजे. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि हे जॉईंट मात्र व्यवस्थित त्यांना करायला सांगा. जेव्हा गणपतीचा आपण टेबल बनवू तेव्हा तर मी तुम्हाला परत एकदा दाखवेलच गणपतीचं टेबल जेव्हा लावू आपण तेव्हा. पण आता बरेच जणांनी विचारलं तर मी तुम्हाला आता हे सांगून दिलं. असं 2 समयाच्या काचा घेतलेल्या आहेत. पोळीचा आकाश धागे आहेत, याचा रिसर्च चालू आहे. काल जागा होता ना तो. ठीक, चला गुड नाईट. आता वाजले 12:30. माहिती आहे उद्या आपण जातो आहे कुठेतरी बाहेर, ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.